शेअर मार्केटमध्ये जे लोक नवीन आहे आणि ज्याला शेअर मार्केटकडून जास्त काही अपेक्षा नाही, फक्त त्यांचं असं म्हणणं आहे का FD आपल्याला 7-8% रिटर्न देते बा, आणि याच्यावर किंवा याच्यापेक्षा चांगले किंवा याच्यापेक्षा डबल, थोडक्यात 15-16% रिटर्न आपल्याला जरी वर्षभराचे भेटले तरी खुश आहे, अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. पहा, जर तुम्हाला तुमची अशी अपेक्षा असेल शेअर मार्केटमधून आपल्याला 15-16% जरी रिटर्न भेटले तरी खुश आहे, म्हणजे तुम्ही एक समाधानी व्यक्ती आहे असं मानू. आणि जर तुम्हाला अशा लोकांसाठी काही शेअर जर अभ्यास करायचा असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो. तर पहा, मी एक शेअर दाखवतो. मी स्क्रीनवर घेऊन जातो. तुम्हाला स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही का HDFC बँकेचा शेअर लावला आहे आणि आज HDFC बँक जवळजवळ 4-4.5% डाऊन आहे. तर आपण HDFC बँकेच्या जे जुन्या व्हिडिओमधल्या लेवल दाखवल्या होत्या किंवा काढल्या होत्या समजा अभ्यासासाठी, तर त्या लेवलपासून किती वर गेला आणि किती खाली आला आपण त्याचा थोडक्यात आढावा घेऊ. तर पहा, बँकेचा शेअर आहे बरोबर, आणि या HDFC बँकेच्या शेअरमध्ये आपण जे लेवल काढले होते मागच्या वेळेस ते होते 1555, म्हणजे हा या लेवलपासून या लेवलपासून. तर मी याचं माप घेतो. जवळजवळ 1.5555 पासून आपण गेलो होतो, तर ते टॉपवर जे बनलं ते जवळजवळ 15% आहे. हे बघू शकता तुम्ही 15%. तर 15% जरी तुम्ही बुक नाही केलं, समजा व्यवस्थित अभ्यास केला, तुम्ही इथे जरी बुक केलं, समजा 10%वर बुक केलं किंवा तुम्ही 8%वर जरी बुक केलं, तरी हा जो स्पॅन आहे हा जवळजवळ हा महिना आहे जूनचा, 5 तारीख आहे जूनची, आपण 4 तारखेचं पकडून घेऊ वाटल्यास, 4 जून किंवा 1 जूनपासून समजा ॲक्युम्युलेट करून चालू केलं तुम्ही, आणि जवळजवळ 1 जुलै किंवा 1 जुलै, हे 3 जुलैची कॅन्डल आहे, 3 जुलै जरी विकलं तरी तुम्हाला जवळजवळ 10% रिटर्न भेटले असते. आता पहा, वरून मार्केट खाली पडत आहे, तुमच्या लक्षात येईल, वरून मार्केट खाली पडत आहे. तर वरून जवळजवळ करेक्शन झाला आहे जवळजवळ 8%चं बरोबर, आणि हा जो मूव्हिंग ॲव्हरेज आहे हा 25चा मूव्हिंग ॲव्हरेज आहे, तर याला जवळजवळ इथं सपोर्ट घेण्याचे चान्सेस राहू शकतात. तर अशा टेक्निकल ॲनालिस्टचा अभ्यास तुम्ही स्वतः करायला पाहिजे. आणि मी तुम्हाला, तर ही झालं काही लेवल HDFC बँकेच्या, आणि असं तुम्ही अभ्यास करायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी लावून, तुम्हाला शेअर मार्केटमध्ये FDपेक्षा व्यवस्थित रिटर्न भेटू शकते जर तुम्ही असं ॲनालिसिस करत राहिलं. पण तुम्ही निफ्टी 50च्या पलीकडं नाही जायला पाहिजे. ज्यांना FDपेक्षा थोडंसं जास्त भेटलं तरी चालते रिटर्न, असं ज्यांचं हे आहे इच्छा आहे, त्यांनी फक्त HDFC बँक, अजून बजाज फायनान्स, टायटन, टाटा मोटर्स असे शेअर जरी तुम्ही ट्रॅक करत राहिले, एक लेवल काढून घेतल्या, खालची लेवल, सपोर्टची लेवल, रेजिस्टन्सची लेवल, तरी बी माझ्यामध्ये तुम्ही वर्षभरात 15 ते 20%ची रिटर्न काढू शकता. हे तर मिनिमम झाले 15%. पण जर तुम्ही असे करत तर तुम्हाला अजून समोरचे लेवल माहीत पडून तुम्हाला जास्त रिटर्न पण जाऊ शकते. पण ज्यांना काहीच अपेक्षा नाही, फक्त बँक, ज्यांना असं माहीत आहे की 7-8% बँक देते, याच्या डबल जरी दिले 15-16% जरी आपल्याला रिटर्न भेटलं तरी चांगली गोष्ट आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला. तर तुम्ही HDFC बँकेच्या नेक्स्ट लेवल आपण दाखवतो मी तुम्हाला नेक्स्ट HDFC बँक. तर पहा, पहिली लेवल तर हीच राहील HDFC बँकेची, की जवळजवळ 25चा मूव्हिंग ॲव्हरेज आहे, 1644-45. ही मागं पडू शकते, 1% कुठं बी होऊ शकते. आता या झोनमध्ये आता HDFC बँकेनं काय करायला पाहिजे, या झोनमध्ये फिरत राहायला पाहिजे. काय दिवस होऊ शकते ब्रेकआउट, वर होईल खाली होईल सांगता येत नाही, किंवा किती दिवसानंतर होईल. पण थोड्या, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, जेव्हा हे कन्सॉलिडेशन होईल, इथे फिरत राहील असं, तर त्याला कन्सॉलिडेशन झोन म्हणतात. तर हे जेव्हा कन्सॉलिडेशन फेज येईल तेव्हा कुठे ना कुठे ब्रेकआउट भेटणार, एक तर वर ब्रेकआउट भेटेल, नाही तर खाली ब्रेकआउट भेटेल. तर या दोन ठिकाणी जेव्हा कधी ब्रेकआउट भेटेल तेव्हा पुन्हा नेक्स्ट लेवल, पुन्हा ही वाली जशीच्या तशी वापस येईल. ही लेवल आहे जवळजवळ 1800ची लेवल, मी राऊंड लेवल घेतो म्हणजे समजायला सोपं जाते. ही लेवल आहे 1800, म्हणजे इथून जरी समजा तुम्ही ॲक्युम्युलेट करत गेले, तुम्ही अभ्यास करून म्हणता, आणि इथून एवढ्यात तुमचं ॲक्युम्युलेशन झालं कुठे, इथं जर झालं तर तुम्हाला 13%चं रिटर्न भेटू शकते, आणि वर जर ॲक्युम्युलेशन झालं तर तुम्हाला जवळजवळ 7 ते 8%चं रिटर्न भेटू शकते. तर अशा प्रकारे तुम्ही ॲनालिसिस करू शकता बँकेचं. तुम्ही निफ्टी 50मधला कोणताही शेअर घ्या, तुमच्या लक्षात येऊन जाईल की जेव्हा एखादा चांगला शेअर खाली येते आणि त्याला आपण व्यवस्थित ठिकाणी ॲक्युम्युलेट करतो, तुम्हाला FDपेक्षा व्यवस्थित रिटर्न भेटायला पाहिजे किंवा FDला बीट करायला पाहिजे. असं हे टेक्निकल ॲनालिसिस आणि हे लेवल. तर तुम्ही निफ्टी 50च्या पलीकडे कधी नाही जायला पाहिजे. निफ्टी 50मध्ये जेवढे शेअर आहे तुम्ही पाहून घ्या, त्यातली सिक्लिकल काढून टाकाल, पण ठीक आहे सिक्लिकलही जरी पकडले तुम्ही तरी निफ्टी 50च्या पलीकडे कधीच नाही जायला पाहिजे, ज्यांना FDपेक्षा जास्त रिटर्न पाहिजे. धन्यवाद.